भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार जर आपण केला तर अख्ख्या जगातनं गुंतवणुका या क्षणाला भारतात येत आहेत. का बरं? तर भारत आज 3 ट्रिलियनवर आहे, चीन 16, अमेरिका 22. आपण ऐकतोय ना 5 ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे. हे 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं लॉजिक काय आहे? 2 ट्रिलियन जर चीनमध्ये वाढत असेल, 16ची 18 ट्रिलियन इकॉनॉमी होणार असेल, तर ही वाढ किती टक्क्याची आहे? 16-16.5% वाढ आहे. अमेरिका 22ची 24 होणार असेल तर ही 9.5-10% वाढ आहे. पण 3 ट्रिलियनचा भारत ज्यावेळेला 5 ट्रिलियन होतो त्यावेळेला वाढ 66% आहे, नाही का? आज जपान, युरोपमधल्या बरेच देश ह्यांची डेव्हलपमेंट होऊन गेली आहे. आपल्याकडे सगळं बनायचं आहे ना अजून. मेट्रो म्हणजे किती गोष्टी बाकी आहेत आपल्याकडे. ज्यावेळेला आपल्याकडे 1942 साल आपण का आठवतो? क्विट इंडिया, गांधीजी म्हणाले चले जाओ. पॅरिस मेट्रो रेल्वेचं उद्घाटन 1942. जगासाठी मेट्रो रेल्वेचं उद्घाटन 1942 साली झालं. त्याला आपण तर क्विट इंडिया, चले जाओ वगैरे करत होतो. बरेच मागे होत ना आपण. अजून आपल्याकडे चाललेला वाद, कारशेड कुठे बनवायची. पण खूप मोठ्या प्रमाणात मेट्रो जाळं बनायचं बाकी आहे ना. मग नाही बनणार का? लोकांचं इन्कम वाढतंय, बिझनेसेस मोठे होत आहेत, कम्युट इझिली करणं ही काळाची गरज आहे. उद्या जाऊन टेस्लाला गाड्या पाठवायच्या असतील, इकडे ड्रायव्हरलेस गाड्या बिड्या चालवायच्या असतील, तर आपले रस्ते नीट करणं हे आपल्या डोक्याचा ताप नाहीये, हा इलोन मस्कच्या डोक्याचा ताप आहे. त्याला त्याचा व्यवसाय मोठा करायचा आहे. हे सगळ्या मोठ्या कंपन्यांना त्यांची ज्या ज्या काही मोठे बिझनेस एक्सपान्शनचे प्लान आहेत, 140 कोटी लोकांचा देश आहे, केवढं मोठं कन्झम्पशन मार्केट आहे, ते डेव्हलप केल्याशिवाय कन्झम्पशन वाढणार नाहीये. त्यामुळे जरी असे छोट्या मोठ्या बातम्या आपण ऐकत असतो ना की अरे परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले भारतातनं, पण लक्षात घ्या त्यांची अवस्था कशी होते माहितीये का? जहाजावरनं उडून गेलेल्या कावळ्यासारखी. जहाजावरनं एखादा कावळा उडून गेला खोल समुद्रात, बसायला येणार कुठे? परत येणार कुठे? बसायला त्याला परत ते जहाजच आहे. आणि येताना तो एकटा नाही येत परत. त्याच्यासारखे अजून आकाशात ज्याला भरकटलेले मित्र सोबती मिळतात त्यांना पण घेऊन येतो. बघा, जेव्हा जेव्हा आपल्याकडे मार्केट खूप मोठ्या प्रमाणात कोसळलेलं आहे, ते जेवढं कोसळलेलं तेवढ्याच लेवलवरती येऊन थांबलं का? 2007 साल आठवा, मार्केट कोसळलं. पण काही वर्षामध्ये ज्या वेळेला भारतीय अर्थव्यवस्था चांगली वाढते हे लक्षात आलं, त्याच्यानंतर कैक पटीनी मार्केट पुढे गेलं. परत कोविड काळात 40-50% पैसे काढून घेतले. 1-1.5 वर्षातच त्याच्याही दुपटीवरती आपण गेलो. मला आठवतंय त्यावेळेला सेन्सेक्स 36-38 हजार होता ज्यावेळेला कोविड आला. तो परत 26,000 पर्यंत खालती उतरला. पण आता किती वाढो पडो 79,000 80,000च्या पटीत आहे. त्यामुळे शेअर बाजार, गुंतवणुका हा लॉंग टर्म व्हिजनचा सगळा मुद्दा आहे. मी जसं म्हणालो, जे माझे पैसे 4-5 वर्षात लागणार आहेत ना, ते मला ह्या मुद्द्यांमध्ये आणायचेच नाही आहेत. गडबड कुठे होते फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये? मी माझ्या टोटल पैशाला फक्त माझे पैसे एवढंच बघत असतो. वेअर ॲज एक 60% फायनान्शियल प्लॅनिंग तुमचं इझी होईल. एकच नियम नीट समजून घ्या, माझे शॉर्ट टर्मचे पैसे आणि माझे लॉंग टर्मचे पैसे. सोप्या भाषेत, मला 4 ते 5 वर्षात लागू शकतात असे पैसे, माझे इमर्जन्सीचे पैसे, मेडिकल बास्केटचे पैसे, ज्यांची माझ्यावर जबाबदारी आहे, सासू सासरे, अतिशय जीवष्य कंठस्थ मित्र, यांना काय मदत करावी लागणार आहे,
असे सगळे पैसे जे आहेत ते मला या सगळ्या क्षेत्रात गुंतवायचेच नाही आहेत. मला कुठले पैसे गुंतवायचेत? आय एम व्हेरी शुअर दुनिया इधर की उधर हो जाए, मला हे पैसे 5 वर्ष नको आहेत. त्यावेळेला मी हा पर्याय देखील विचारात घेतला पाहिजे. सो आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करून घेताना हा पर्याय स्वीकारून पुढच्या 5 वर्षात मला 40 लाख लागणार आहेत की 1.5 कोटी, 20 लाख लागणार आहेत की 5 कोटी, हे तर ठरवलं पाहिजे. हे जर एकदा ठरवलं गेलं की मग मी विचार करू शकतो ना, मला 5 वर्षांनंतर लागणारे पैसे जे आहेत, मग माझ्याकडे 10 लाख आहेत बुवा, की हे 10 लाख रुपये काय मला पुढचे 5 वर्ष लागणार नाही आहेत. तर मी या पर्यायांचा विचार करायला घेतला तर इट विल बी स्टेबल. ते 10 लाख रुपये अधेमध्ये दिसले 8 लाख 7 लाख सुद्धा, मला वापरायला कुठे आहेत? आता जरी दिसले ऑन पेपर 10 लाखाचे 8 लाख, मी माझं ब्लड प्रेशर हाय लो करून घ्यायचं कारणच आहे का? हे मला लागणार कधी आहेत? 5-7 वर्षांनंतर. आणि आतापर्यंत इकॉनॉमीमध्ये जर आपण बघितलं तशी व्हायची शक्यता रेअरेस्ट ऑफ द रेअर आहे की 5-7 वर्षांनंतर देखील आपण आहोत तिथेच आहोत. शेवटी शेअर बाजार हा कोशावरती लिंक्ड आहे? देशाच्या जीडीपीवर. देशाची जीडीपी, नॉमिनल जीडीपी, आता आपण काल आलेल्या बातमीप्रमाणे बघत असू, आपला स्पीड थोडासा कमी झालाय. किती? 1% जे आपण नॉमिनल ग्रोथ वाईज 12.5-13% होत असेल ते 11.5-12% वरती आलोय. पण एक 11.5-12% ही देशाची जर ग्रोथ स्पीड असेल तर विथ वेल मॅनेज सिस्टीम त्याच्या 1-2% वर 13-14% लॉंग टर्म मध्ये मला पैसे वाढू शकतात. असं जर आपण नीट प्लॅनिंग केलं दीर्घ मुदतीच्या उद्दिष्टांचं, कोणाला पैसे मुलीच्या लग्नासाठी ठेवायचे तर कोणाला नातीच्या लग्नासाठी, आणि नात त्यांची आज 2 वर्षाची आहे, तिच्या लग्नाला आजोबांनी आजींची आठवण आली पाहिजे असं वाटत असेल आणि त्यासाठी 5 लाख आहेत माझ्याकडे, हे तर ते छान लक्षात घ्या. लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण असलंच पाहिजे. पण या पर्यायांमधनं जर आपण विचार केला तर इट विल बी बेटर ऑप्शन. सो म्युच्युअल फंड्स चे फायदे तोटे काय आहेत बरं? काय फायदे आहेत? आपल्याला त्रास घ्यावा लागत नाही. मला पैसे कशातही गुंतवायचे असतील, मला एफडीज करून ठेवायच्यात, तरी सुद्धा मला गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा डेट पर्याय आहे. जर मी एफडी 40 लाखाची ठेवली आहे तर मला ते टॅक्सचं बिल दर वर्षाला येईल. पण मी 40 लाखाच्या एफडी सदृश्य म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकात केल्यात, डेट फंडात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये, जोपर्यंत मी विकत नाही त्यातले काही पैसे काढून घेत नाही, ही माझी इमोशनल सेफ्टीच आहे. म्हणून मी हे 40 लाख 50 लाख ठेवलेत. 6-7% ग्रोथ होईल, मायनस मध्ये नाही जाणार. जोपर्यंत तुम्ही विकणार नाही तोपर्यंत टॅक्स बिल येणार नाही. पण हा पर्याय एफडी मध्ये दर वर्षाला टॅक्स घेऊन यायला लागतो. सो असे जे कोणी लोक असतात 4-4, 5-5 कोटी एफडी करून ठेवले, त्यांना टॅक्सच दर वर्षाला जितका येतो तो टॅक्स जरी वाचला तरी कितीतरी मोठी रक्कम गुंतवणुकीची फ्री अप होईल विथ बेटर मॅनेज सिस्टीम. दुसरा पर्याय लॉकिंग पिरियड. जर आपण एफडी करत असू तर आपल्याला 5 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष काही लॉकिंग पिरियड असतो.
म्युच्युअल फंडामध्ये असे पर्याय देखील असतात की जिकडे एक दिवस पण लॉकिंग नाही. आज गुंतवणूक करा, उद्या काय तुम्हाला 12 रुपये वाढलेले दिसत आहेत, काढून घेतलेत, 12 रुपये तुमचे आहेत, कुठलंही लॉकिंग नाही. असे देखील पर्याय आहेत. काही वरती 3 महिन्याच्या आत काढाल तर 1% पेनल्टी आहे. पण ऑलमोस्ट सगळ्या म्युच्युअल फंडांवरती 1 वर्षापर्यंत ही 1% पेनल्टी ऍप्लिकेबल होते. 365 दिवसांनंतर लॉक इन पिरियड आणि त्यावरती मला 1% पेनल्टी वगैरे असे पर्याय राहत नाहीत. सो ही खूप महत्वाची एक गोष्ट आहे. फ्लेक्झिबिलिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट. मला 5 लाख रुपये हवेत, मी माझा फ्लॅट विकू शकत नाही. म्युच्युअल फंडामधनं सहज पैसे काढू शकतो. मी जे घेतलेले शेअर्स वगैरे आहेत तर ते सुद्धा डिलिस्ट व्हायचा धोका असतो. ते जर डिलिस्ट झाले, आठवते का व्हिडिओकॉन, कुठे कंपनी, असे बऱ्याच कंपन्या आहेत. तुम्ही जेव्हा नोकऱ्यांची सुरुवात केलीत त्यावेळेच्या बऱ्याच कंपन्या बघा आज नाहीच आहेत. सो त्यामुळे शेअर बाजारामध्ये असं नाहीये ना की मी ज्या कुठल्याही कंपन्यांमध्ये घेईन त्या कंपन्या चिरकालीन चालणारच आहेत. पण एक गंमत म्हणून जर बघाल तर भारतामध्ये आता अशा 30 म्युच्युअल फंडाच्या योजना आहेत ज्यांनी त्यांची 30 वर्ष पूर्ण केली आहेत. सो आपल्याकडे 30 वर्षाचा डेटा निर्माण झालेला आहे. अमेरिकेमधला हाच डेटा 100 वर्षाचा जुना आहे. त्यांच्या सिस्टीम ऑलरेडी बऱ्याच आपल्यापेक्षा प्रगत आहेत. खूप आधीपासून म्युच्युअल फंड त्यांच्याकडे चालू आहेत. पण आपल्याकडच्या या ज्या 30 योजनांनी 30 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांचा जर आपण 30 वर्षाचा रेकॉर्ड बघितला तर त्याच्यातल्या 16 योजना अशा आहेत ज्यांनी आपले पैसे 150 पटीपेक्षा जास्त केलेले आहेत. 10 योजना अशा आहेत की त्यांनी 50 ते 150 मध्ये केल्या आहेत. 4 ते 5 योजना अशा आहेत की त्यांनी 30 वर्षामध्ये पैसे 50 पटीपेक्षा कमी केलेत. पण मित्रांनो, एकही योजना अशी नाहीये की ज्यामध्ये पैसे बुडाले किंवा माझे पैसे गुंतवलेले 1 लाख होते पण आता त्या 1 लाखाचे 30 वर्षांनंतर पण 99 लाख दिसत आहेत. असं नाहीये. म्युच्युअल फंडामध्ये आणि डायरेक्ट शेअर बाजारामध्ये एक सगळ्यात महत्वाचा फरक हा आहे की मी कितीही अगदी तज्ञ असेल, बरं एक तुम्हाला गोष्ट रूपानेच सांगतो, गोष्टी आवडतात आपल्याला. दोन सेना आहेत, दोन्ही सेनांकडे इक्वली मनुष्यबळ आहे, तेवढेच सैनिक आहेत, शस्त्रास्त्र सेम आहेत. कुशल सेनापती दोघही जण एकाच अकॅडमी मधनं तयार झालेले वगैरे सेम इंटेलिजन्स लेवलचे सेनापती पण आहेत. पण एका टीमकडे ना अमर्यादित प्रमाणात दारुगोळा आहे. कुठली टीम जिंकेल? ह्यांचा दारुगोळा कधी संपणारच नाहीये. असा जर पर्याय असेल तर दुसरी टीम, जसं लक्षात घ्या आपल्या शरीरामध्ये जर दूषित रक्त असेल तर डॉक्टर काय म्हणतात, हे रक्त काढून टाकूया, आपण दुसरं रक्त देऊया. हा जो रक्ताचा फ्रेश सप्लाय देऊन आपण पेशंटला बरा करू शकतो. म्युच्युअल फंडामध्ये दरवर्षी रिटायर्ड होणारे लोक येणार आहेत ना, बरेच जणांनी SIP केल्यात, दर महिन्याला शेकडो कोटी रुपये, कुठली तुम्ही योजना काढा त्यामध्ये शेकडो कोटी रुपये येत आहेत. 2 मिनिटासाठी मानूया ती सगळी फंड मॅनेजमेंट जी टीम आहे सेबीनी बसवलेली, त्यांच्याकडनं पण चुका झाल्या, तरी त्यांच्याकडनं झाल्या चुका, तरी त्या चुका सुधारण्यासाठी त्यांच्याकडे हा अनियंत्रित फ्रेश सप्लाय सुरूच आहे. आपल्याकडे 2, 5 कोटी 10 कोटी संपले ना. आपल्याकडे अनियंत्रित प्रमाणात दर महिन्याला असे शेकडो कोटी रुपये गुंतवणुकीसाठी येणार आहेत का? त्यावरती मी ठरवू शकतो का आता 20% मी कॅश कंपोनंट मध्ये पैसे ठेवीन, मी इन्व्हेस्ट नाही करणार, मी हे माझ्याकडे 1, 2 कोटी 3 कोटी असतील, मी तेवढ्यावरच करू शकतो. आणि दुसरा पर्याय, त्यांचं पूर्ण वेळाचं काम आहे,
सेबीने दिलेल्या नियमाप्रमाणे इक्विटी अॅनालिस्ट होण्यासाठी तुम्हाला MBA फायनान्स, चार्टर्ड अॅनालिस्ट, सेबीच्या NISMच्या परीक्षा या सगळ्या द्याव्या लागतात. आणि त्या परीक्षा झाल्यानंतर 15 वर्ष अॅनालिस्ट म्हणून काम केल्याचा अनुभव आला की माणूस फंड मॅनेजर होतो. फंड मॅनेजर म्हणून बरेच वर्ष काम केलं की माणूस CIO होतो. आणि कुठल्याही इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घ्यायचा आला, तुम्हाला दिसलं अरे L&Tचे शेअर्स घ्यावे, मस्त आहे, तुम्ही लगेच 2 मिनिटात बटन दाबाल आणि घेऊन टाकाल. त्यांना तिकडे अख्ख्या या सगळ्या टीमला प्रेझेंटेशन द्यावं लागतं. का वाटतंय, दुसरे डिसएडव्हान्टेज काय आहेत, इमोशनल निर्णय आपले येऊ शकतात का त्यांचे. आपण एक्साइटमेंट शोधायला जातो. कोणीतरी सांगितलं, ट्रेनमध्ये ऐकलं मी, ऑपॉर्च्युनिटी आहे घेऊन टाक, टिप मिळाली. अशा टिप बीप वरती ते लोक नाही ना इन्व्हेस्ट करत. मान्य आहे मला खूप मोठा रिटर्न नाही देणार, पण जो देतील स्टेबल देतील, FD पेक्षा बेटर देतील. मार्केट स्टडी, त्यांच्याकडे रिसर्च अनालिस्टची टीम बसलेली आहे. आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची रक्कम 50,000ची असो 50 लाखाची असो, या सगळ्या व्यवस्था तुम्हाला मिळू शकतात. कोणाला अगदी 10,000च इन्व्हेस्ट करायचे तरी सुद्धा तो अख्ख्या सगळ्या शेअर बाजाराचा सगळा पोर्टफोलिओ त्यामध्ये घेऊन इन्व्हेस्टमेंटचा अनुभव घेऊ शकतो. वेळेस चांगल्या कंपन्या घ्यायच्या असतील, मारुती सारखी, MRF सारख्या, तर ह्या कंपन्याच लाख लाख रुपयाच्या आहेत, 10-15 हजाराच्या आहेत. मी किती घेणार, काय घेणार ह्याच्यावरती मर्यादा येते ना. वेळेस मला हवाय 3-4% MRF, जो MRF म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतोय तो मी फंड घेतला तर मला एक्सपोजर त्याचा मिळू शकतो. म्युच्युअल फंडाची स्कीम आपण ठरवू शकतो, त्याच्या आतमध्ये त्यांनी काय करायचं हे फंड मॅनेजर आणि रिसर्च अनालिस्ट टीम ठरवणार. लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण, ज्यांना ज्या क्षेत्रातली लक्ष्मी आहे. मग आता हेच रिअल इस्टेट मधले सरस्वती ज्यांना प्रसन्न आहे त्यांना रिअल इस्टेटचे फंड मॅनेजर बनवतात. ज्यांना गोल्ड, कमॉडिटी ह्यामधलं ज्ञान आहे त्यांचं पूर्ण वेळाचं काम कमॉडिटीचं म्युच्युअल फंडाचे मॅनेजर्स म्हणून काम करणं आहे. असे स्पेसिफिक रोल देऊन काम करता येतं ना. सो आपण लिक्विडिटी, मोर रिटर्न्स, कंपाऊंडिंग रिटर्न्स, 14-15% रिटर्न लॉंग टर्म मध्ये कंपाऊंडेडली मिळतात ना. म्हणजे 1 लाख रुपयाचे एका वर्षाला 15,000 रुपये मिळालेत. पुढच्या वर्षी जर परत 15% रिटर्न मिळत असेल तर फक्त 1 लाखावरती नाही, 1,15,000वर 15%. त्यामुळे 15%च्या लॉजिक प्रमाणे 5 वर्षात पैसे दुप्पट होतात आणि 10 वर्षात चौपट. 15 वर्षामध्ये विचार केला तर 8 पट, 20 वर्षामध्ये विचार केला तर 16. सो अशा प्रकारे लक्षात घ्या, पैशाचा ना वेग लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. अनेक जण म्हणत असतात मला लोन पहिलं फेडून टाकायचंय, पण लोन तुमचं 8 आणि 9%च्या वेगावर चाललंय. तुमच्याकडे जर पर्याय 12-13%नी पैसे वाढवण्याचा असेल तर मी पटपट लोन का फेडावं. या स्पीड मधला जो अंतर आहे दॅट इज द सोर्स ऑफ माय वेल्थ क्रिएशन. जगातलं सगळ्यात जास्त कर्ज, भारतातले सगळ्यात कर्जबाजारी कोण? अदानी, अंबानी. सगळ्यात जास्त श्रीमंत कोण? आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीने चुकीचं शिकवलं की कर्जबाजारी माणूस हा बिचारा असतो. त्यांना स्पीड कळलाय ना, मला 10%नी कर्ज मिळतंय, मी 12%नी वाढवू शकतोय, 2% मला मिळू शकतात 1,000 कोटींवर. आपलं 1,000 कोटीचं लोन नाही देणार, पण आपल्याला घरासाठी तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना 1-1.5 कोटीचं लोन देऊ शकतात. आपण आपले पैसे जिथे 13-14% वाढतायत तिथे वाढू द्यायचे. मुलाला घर घ्यायचं असेल
तर त्याला 7-8% जर लोन मिळणार असेल तर तो कम्फर्टेबल पर्याय आहे. सो असे बऱ्याच गोष्टी अवेलेबल असतात. सिनियर सिटीजन्सना सगळ्यात आवडणारा म्युच्युअल फंडामधली गोष्ट म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. ह्याला मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो गुंतवणुकीचं अक्षय पात्र. जर आपल्याला पेन्शन नसेल, काही कंपन्यांमधनं रिटायर्ड होणाऱ्या लोकांना पेन्शन नसते, काही जणांना असते पण इतकी नाममात्र असते की त्याला काही फार त्याच्यातनं भागत नाही. अशा वेळेला मला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन हा दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळवण्यासाठी खूप चांगला पर्याय वापरता येतो. एक गंमत म्हणून मी तुम्हाला नीट समजावं म्हणून ह्या आकडेवारी दिलेले आहेत. हे काही रिटर्न्सचं प्रेडिक्शन किंवा हे गॅरंटीड रिटर्न्स वगैरे आम्ही म्हणत नाही. लक्षात घ्या, 50 लाख रुपये जर गुंतवलेत आणि 15% रिटर्न मिळतोय आणि मी ह्यामधनं 0.5% पैसे काढून घेतोय. सो SWP चा ऑप्शन 0.5% वापरला, 0.5% मंथली, म्हणजे वर्षाचे किती विड्रॉवल होईल? 6%. आणि जर मला 15% रिटर्न मिळत असेल, 6% मी काढून घेतले तरी माझ्या बास्केटमध्ये 9% प्लस राहतात. येतंय? आपल्याकडे टाक्यांचं गणित असायचं बघा, गळकी टाकी किती वेगाने भरली जातीये आणि किती वेगाने रिकामी होतीये. रिकामी व्हायचा स्पीड मोठा असेल तर टाकी खाली जाईल, पण भरलेल्या गोष्टींचा भरण्याचा स्पीड हा मोठा, काढून घेण्याचा स्पीड हा छोटा, असं जर आपण सांभाळलं तर ते तुमच्या गुंतवणुकीचं अक्षय पात्र होऊ शकतं. आणि महागाईप्रमाणे जसं GDP आपली नेक्स्ट लेवलवर जाते, तुमच्याच 50 लाखाचे 70-80 लाख रुपये झालेले आहेत, आपण 80 लाखाचा 0.5% घ्यायला लागू. जे आधी 25,000 रुपये दर महिन्याला घेत होतो, आता 40,000 रुपये दर महिन्याला घ्यायला लागू. असं करत करत 10 वर्षामध्ये तुमच्या 50 लाखाची रक्कम देखील इथे 1 कोटी होतीये आणि मला खर्चायला सुद्धा 60,000 रुपये दर महिन्याला मिळू शकतात. सो आता हे मी 50 लाख का 1 कोटी हे काय आहे? ही कुठली मी स्कीम एक्सप्लेन नाही केली आहे. हे टेलर मेड कपडे आहेत. हे कसे शिवले जातात ना याचं उदाहरण सांगितलंय. तुम्हाला कधी कोणी गुंतवणुकीमध्ये पर्याय दिले की हे भरायचेच आहेत पैसे, दरवर्षी भरा, कंपल्शन असेल तर तो इन्शुरन्स झाला. इन्व्हेस्टमेंट इज ऑलवेज सोय, कन्व्हिनियन्स, नॉट कंपल्शन. तुम्हाला हवे त्याप्रमाणे हा आता मी हे SWP म्हणून गुंतवणुका केल्या, माझ्या मनात आलं मला ह्या 2 वर्षात बंद करायचंय. तुमचे पैसे आहेत, तुमचा अधिकार आहे. हा काही असा नियमांनी बांधून ठेवलेला इन्शुरन्सचा टर्म्स अँड कंडिशननी बांधलेला पर्याय नाही. मला हे पैसे 50 लाखाऐवजी 25 लाखांनीच कॅल्क्युलेट करायचंय, करता येईल. कोणाला 2 कोटींनी कॅल्क्युलेट करायचंय, करता येईल. प्रत्येकाचं आर्थिक गणित वेगळं आहे. कोणाला पेन्शन सारखी रक्कम मिळणार आहे, मला SWP नकोच आहे, तुमचे 15%नी कंपाऊंडिंग होतील. 50 लाखाचे तुमचे 15% प्रमाणे 10 वर्षातच 2 कोटी रुपये होतील. SWP घेतली तर 1 कोटी होतील, नाही घेतली तर 2 कोटी होतील. हा एक गुंतवणुकीचा वापर करण्यासाठी. नाही तर होतं काय अनेकांचं, ते नुसते पोर्टफोलिओवरती पैसे वाढतायत, हो मला वापरायला मिळत नाही आहेत, असं जर म्हणणं असेल तर मला एक ऍडिशन टू पेन्शन 10,000 20,000 मिळत असतील तर मी जरा बिंदास खर्च करीन असं वाटत असेल तर हा पर्याय घ्या.
कधी जर तुम्हाला ह्यामधनं इमर्जन्सी वाटली, पैसे काढायचे, काढता पण येईल. जेवढा पोर्शन काढून घेणार त्यावरती, आणि त्यावरती पण सरकारने सोयी दिलेल्या आहेत. बघा ह्यामधनं ना टॅक्सेशन मोठ्या प्रमाणात कोणाला लागतं? ज्यांच्या इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या आहेत. जे तुम्ही काढून घेताय त्यात 1.25 लाख रुपयाचं तुम्हाला एक्झम्प्टच दिलंय, सरकारने दिलंय. तुम्ही इकॉनॉमीला मदत करता नाही का? ते एफडीला नाहीये. सो 1.25 लाख रुपयापर्यंतचा मिळालेला तुम्हाला लॉंग टर्म मधला इक्विटी मार्केट मधला रिटर्न हा टॅक्स एक्झम्प्टेड आहे. त्याच्या वरती जो मिळाला त्यावर पण 12.5%च इन्कम टॅक्स. पण 1.25 लाख रुपये इयरली ना, त्या वर्षात 1,25,000 झालेला प्रॉफिट जेवढा काढून घ्याल तुम्ही तेवढ्यावरती तुम्हाला एक्झम्प्ट. 5 लाख असेल 1,25,000 मायनस उरलेल्या रकमेवर 12.5%. तुम्हाला जर पेन्शन आणि इतर गोष्टींमधनं मिळत नसेल तर इट कॅन बी ऍडजस्टेड इन युअर टॅक्स स्लॅब. मग तुम्हाला टॅक्सचा तो पण लोड नाही. SIP हा ऑप्शन तुमच्या मुलांसाठी खूप चांगला आहे, ज्यांना रिकरिंग इन्कम आहे किंवा अजूनही जे कार्यरत आहेत, ज्यांना रिटायरमेंटला 5 वर्ष वगैरे आहेत म्हणाले काही जण, त्यांना आता 4-5 वर्षात पैसे जमवायचे रिटायरमेंटसाठी अग्रेसिव्हली. तर त्यासाठी तुम्हाला SIP कॅन बी अ व्हेरी नाईस ऑप्शन. 15,000 रुपयाच्या SIP पण 15 वर्षामध्ये 15% प्रमाणे 1 कोटी रुपये जमू शकतात. आता तुम्ही म्हणाल हा 15% वगैरे कुठून आणले याकडे, तर लक्षात घ्या 1979 पासून आतापर्यंत सेन्सेक्सने दिलेला ऍव्हरेज रिटर्न जो आहे तो आहे 16.5%. म्हणून आपण कॅल्क्युलेशनला फक्त 15% पकडलेत इन अ लॉंग टर्म. हे 15% म्हणजे FD सारखे नाहीत मित्रांनो. वर्ष उजाडलं 15% असं होत नाही. इक्विटी मार्केट आहे, कसं वाढणार? वाढलं तर 40%, 30%, पडलं तर 40%, 30%. ऍव्हरेज बघाल तर 15% येईल. एका सरळ दिशेनी वाढ होत राहील असं होणं शक्य नाही. जनरली एवढे फंड चालवणारे सगळ्यांचा जवळजवळ रेशो जवळपास तसंच असतो. काही वर पण असतात, काही खाली पण असतात. कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे. काही जण वर, आता मी सांगितलं ना 16 पर्याय, 30 योजनांपैकी 16 योजना अशा आहेत ज्यांनी तुमच्या पैशाचे 250 पट पैसे गेले. तर 5 फंड असे पण आहेत की ज्यांनी तुमच्या योजनांचे 50 पट पण नाही गेले. केवढा मोठा डिफरन्स आहे. बुडले नाहीत. परफॉर्मन्स कमी जास्त होऊ शकतो. या सगळ्या व्यवस्थेवरती लक्ष ठेवण्यासाठी जर आपण आर्थिक सल्लागाराच्या मदतीने गेलो तर आपल्याला एक ऍडिशनल सपोर्ट मिळतो. म्हणजे काय, तर 3 सपोर्ट्स आपल्याला यात मिळतात. एक, रिसर्च अनालिस्ट आणि फंड मॅनेजर्स. 2, तुमचा गुंतवणूक सल्लागार. कारण का आता त्या रिसर्च अनालिस्ट आणि फंड मॅनेजरला माहित नाही ना तुमच्या मुलीचं लग्न आलंय आणि तुम्ही म्हणालेला 5 वर्षानंतर होईल, पण तिने आत्ताच ठरवलंय. हे त्यांना आपण सांगू शकत नाही. आपल्या आयुष्यात काय बदल घडतायत. आवर लाईफ इज एव्हर चेंजिंग. सो त्यामुळे अर्थव्यवस्थेची दिशा आणि माझ्या आर्थिक आयुष्याची दिशा, ह्या दोन्ही दिशा जोडून देण्यासाठीच काम आर्थिक सल्लागार करत असतो. म्हणून तुम्ही जर म्हणत असाल तर कुठलंही आर्टिकल वाचलं तरी खालती एक ओळ काय लिहिलेली असते, गुंतवणूक तुमच्या आर्थिक सल्लागाराला विचारूनच करा. कारण आपल्याला होत काय असतं, आपण बऱ्याच वेळेला भावनिक होऊन निर्णय घेतो पैशाबाबत. मग ती भीतीने पैसे काढून घेतो किंवा मोहानी पैसे पटकन टाकतो. हे पर्याय जर टाळायचे असतील तर आपल्यासोबत एक आर्थिक सल्लागार असेल तर हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं.
जी आपल्याला श्रीकृष्णाची कथा आहे, जी सगळ्यांना माहिती आहे महाभारतामध्ये, महाभारताचं युद्ध आता घडणार त्यावेळेला दुर्योधन आणि अर्जुन दोघही जण मदत मागायला गेले. श्रीकृष्णाने विचारलं काय हवं? माझ्याकडे सैन्य आहे, चक्रवर्ती सेना आहे माझी, आणि दुसऱ्या ठिकाणी मी आहे. दुर्योधन म्हणाला मला सैन्य पाठव, ते जास्त युद्धात कामाचं आहे. आणि अर्जुनानी हात जोडून विनंती कोणाला केली? कृष्णाला. बरे माझा एवढाच पोर्टफोलिओ आहे, ह्याचं काय करायचं ते सांग बाबा. बाकी पुढे काय घडलं तेच तर आपलं महाभारत आहे. म्युच्युअल फंडला डिमॅट अकाउंट काढावं गरजेचं नाही. डायरेक्ट 50,000 एकदम टाकले. तुम्ही म्युच्युअल फंडाला डीमॅट अकाउंटची आवश्यकता नाही, तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये ठेवू शकता. पण शेअर्स, डायरेक्ट शेअर्स किंवा डिबेंचर्स ह्यांना डीमॅट अकाउंट कंपल्सरी आहे, तसं म्युच्युअल फंडाला कंपल्सरी नाही, बिकॉज इट इज इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आर्थिक फसवणुका. तुमच्यासोबत जर एखादा आर्थिक सल्लागार असेल तर किमान मला आलेली कुठली तरी योजना, स्कीम किंवा आलेला OTP हे ह्याबद्दल कोणाला तरी तुम्ही सल्ला तरी विचारू शकता ना. बरेच जण विचार काय करत असतात, माझा CAच माझा आर्थिक सल्लागार. लक्षात घ्या, तो टॅक्सचा डॉक्टर आहे. मेडिकल फील्डमध्ये कसे वेगवेगळे डॉक्टर आहेत, कोणी ऑर्थो आहे, तो कोणी इंडोक्रोनॉलॉजिस्ट आहे, कोणी जनरल फिजिशियन आहे. तसंच आर्थिक क्षेत्र पण मोठं आहे. त्या आर्थिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे पर्याय आहेत. त्यातलं टॅक्स मधलं सगळ्यात स्पेशलायझेशन, टॅक्सेशन वरची सगळ्यात कमांड असलेली मंडळी म्हणजे आपले CA, जे टॅक्सेशन बाबत कॅल्क्युलेशन करतात. पण आपल्याला असे छोटे छोटे सतत लागणारे निर्णय आहेत, ते घेण्यासाठी आपल्या सोबत जर आर्थिक सल्लागार असेल तर आपली आर्थिक फसवणुका व्हायची शक्यता कमी होते. आर्थिक फसवणुका होत असताना सगळ्यात महत्वाच्या 2 भावनांवरती आपला ताबा हवा. एक म्हणजे मोह आणि दुसरी म्हणजे भीती. मला कोणीतरी अनरिझनेबली काहीतरी देतोय, ज्याचा मी हक्कदार नाही, आणि माझ्या मनात मोहानी ताबा घेतला, मी काहीतरी करायला गेलो, मी फसलो. सो त्यामुळे आर्थिक फसवणूक करताना सगळ्यात महत्वाची चूक ही आपलीच असते. आपणच मोहात किंवा भीतीत अडकतो आणि काहीतरी आपले डिटेल्स पटकन देऊन टाकतो. सो त्यामुळे मोह आणि भीती टाळा, हा काही ऑप्शन राहणार नाही. किंवा तुमच्या आर्थिक सल्लागाराला कधी पडला प्रश्न विचारा, तुम्हाला त्याबद्दल चांगला गायडन्स मिळेल. अतिशय महत्वाचा मुद्दा इच्छापत्र, विल. आता अनेक जण म्हणतात माझा एकच मुलगा आहे हो, मला काय गरज आहे? काय गरज आहे बरं सांगा? त्याला कळलं पाहिजे तुमची इन्व्हेस्टमेंट कुठे आहे, तुमची प्रॉपर्टी कुठे आहे, काय आहे, कुठे आहे हे तुम्ही सांगाल सुद्धा. पण आपल्याकडे न्यूसेन्स व्हॅल्यू क्रिएट करणारे कमी आहेत का? तुमच्या कुठल्या तरी फ्लॅटवरती नावाचं साधर्म्य असलेल्या एका माणसाला पकडून मी क्लेम केलं की ह्यांचा मुलगा हाच, आणि त्यांनी क्लेम केलाय. तुम्ही तर जगात नाही आहात, तुमचा मुलगा अमेरिकेत सेटल्ड. आता त्याला सिद्ध करायचंय की मीच यांचा मुलगा आहे आणि हा फ्लॅट माझा आहे. भारतीय कायदे आणि न्याय व्यवस्था बऱ्याच त्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही. पण किती काळ लागेल तुमच्याच हक्काची प्रॉपर्टी, तुमच्याच सगळ्या गोष्टी 20-30 तुमच्याच मुलांना मिळण्यासाठी? एक विल रजिस्टर्ड असेल तर किमान तुमच्या मुलांकडे एक ऑप्शन तरी राहील. चांगला वकील अपॉइंट केलाय, हे माझं विल आहे. तुमची असा कोणीतरी न्यूसेन्स व्हॅल्यू क्रिएट करायला आला तर पटकन तरी ती संपेल.
अन्यथा 5-7 प्रॉपर्टी आहेत आणि कोणीतरी मिठाचा खडा टाकला तुम्ही गेल्यावर, किती अडचणीचा मुद्दा ठरेल. त्यापेक्षा काय 10-15 हजार रुपये खर्च होईल, पण एक मृत्यूपत्र आपलं करून ठेवलं, रजिस्टर केलं, एक तुमचं सगळ्या इन्व्हेस्टमेंट सगळ्या गोष्टी सिक्युअर्ड झाल्या. आता हिंदी पिक्चरनी आपल्यावरती ना खूपच वाईट संस्कार केलेत. आपल्याला दाखवले असं जसा तो म्हातारा माणूस मरायला टेकतो, अभी मैं मेरा मृत्यू पत्र करना चाहता हूं वगैरे, अशी काही गरज नाही. मी माझं विल केलंय, काय एज लिमिट नाही ना. आणि मी आता 33 वर्षाचा आहे. मी माझं विल कितव्या वर्षी केलं माहितीये का? 26व्या वर्षी. भले मी 26 पर्यंत मी जे कमवलेले पैसे असतील, भले ते छोटे असतील, कमी असतील, पण त्याचं काय व्हावं माझ्या पश्चात हा माझा अधिकार आहे. सो विल केलं म्हणजे मी आता चाललो असं काय नाही आहे ना. छान विल करा, अमरपट्टा आल्यासारखे मस्त जगा, पण एक ब्लड प्रेशरची गोळी थोडी अजून कमी होईल तुमची, की बाबा रे मी माझे जे पैसे कमवून ठेवले, ज्या काय प्रॉपर्टीज केल्यात, ते माझ्यानंतर ज्यांना कोणाला मिळाव्या त्यांनाच त्या मिळणार आहेत आणि त्यावरती कायद्याचं अधिष्ठान ठेवलंय मी. पटतंय का? येस. सो दॅट्स इट फ्रॉम माय एंड. मुंबईचं आमचं ऑफिस इकडे आहेच, तसंच अलिबागला देखील ऑफिस आहे आणि पुण्यात सुद्धा आता आमची एक टीम कार्यरत झालेली आहे. पुण्यात आम्ही ऑफिस पाहतोच आहोत. माझी ओळख सुरुवातीला केली त्याप्रमाणे मी 3री पिढी आहे आर्थिक क्षेत्रात आणि गुंतवणुका या क्षेत्रात काम करणारी. तुम्हाला लागणाऱ्या कुठल्याही गुंतवणूक रिलेटेड डाऊट्स असतील, तुम्हाला गायडन्स हवा असेल, काही लागणार असेल, ट्रान्झॅक्शन्स आणि हे सगळं करण्यासाठी माझ्याकडे 12 जणांचा स्टाफ आहे. मी काय कुठलाही गुंतवणूक सल्लागार तुम्हाला साधारण 3 सर्व्हिसेस देत असतो. कुठल्या? फर्स्ट इज रिसर्च. मी गुंतवणूक कुठे केली पाहिजे, इकॉनॉमीचं गणित आणि तुमचं गणित हे मॅच करून कुठले पर्याय तुमच्यासाठी आहेत, हे तुमचे पर्याय ह्यांच्यासाठी असतीलच असं नाही. सो तिथे मित्राचा पेपर कॉपी करून चालणार नाही. त्याच्यासाठी असलेले योग्य फंड हेच माझ्यासाठी अयोग्य फंड असू शकतात, कारण का माझं फायनान्शियल लाईफ डिफरंट आहे. कोणाची बायको पण कमवतीये तर कोणाची बायको कमवत नाहीये. कोणाचा मुलगा कमवायला लागलाय तर कोणाच्या मुलाला कमवायला अजून वेळ आहे. हे सगळे पर्याय वेगवेगळे आहेत. या सगळ्यामुळे हे सगळ्या पर्यायाचा विचार न करता मला काहीतरी फक्त ऑनलाईन फंड दिसत आहेत ते मी घेतले, पण असे अनेक केसेस येतात की ते गेल्यानंतर त्याच्या सगळ्याचं ट्रान्झॅक्शन आणि त्यांना ट्रान्सफर करून देणं हा देखील एक किती मोठा जिकरीचा ऑप्शन आहे. सो फर्स्ट इज रिसर्च, कुठे गुंतवणूक करावी. सेकंड इज ट्रान्झॅक्शन, की त्या गुंतवणुकांसाठी KYC लागते, डॉक्युमेंट साईन किंवा ऑनलाईन बँकिंग. गुंतवणूक तुमचीच तुमच्या नावानेच होत असते. म्युच्युअल फंडातल्या त्या पर्यायांमध्येच डायरेक्टली जात असते, पण ती इन्व्हेस्टमेंट अंडर अवर सर्वेलन्स असते. आम्हाला बघण्याचा अधिकार असतो. जसं तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ दिसत असतो तसाच आम्हाला देखील तुमचा पोर्टफोलिओ दिसत असतो आणि त्यात काय बदल करायचे, काय करायचे ह्याबद्दल आम्ही तुम्हाला सजेस्ट करू शकतो. तुम्ही ते ऍक्सेप्ट केल्याशिवाय बदल करण्याचे अधिकार सेबीनी आम्हाला दिलेले नाहीत. तुमचं 1 कोटी मधनं 10 लाख रुपये A फंड मधनं B फंड मध्ये टाकावे असं मला वाटतंय. मी तुम्हाला सजेस्ट करीन, तो पर्याय येईल, पण तिथे येईल युअर इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर सो अँड सो इनिशिएटेड अ ट्रान्झॅक्शन ऑफ 10 lakh फ्रॉम A फंड टू B फंड. डू यू अप्रूव्ह और डू यू रिजेक्ट? तुम्ही बटन दाबलं रिजेक्ट तर ते
कोणी येऊ तुमचे इकडनं तिकडे काढू शकत नाही. दुसरी गोष्ट, जे बँक अकाउंट मध्ये माझे पैसे आहेत ते काहीतरी आला ओटीपी आणि माझ्या याच्यातनं गेले, ही जी भीती आपल्याला जाणवते, त्या भीतीवरती रामबाण उपाय. म्युच्युअल फंडामध्ये तुमचे गुंतवलेले पैसे आहेत ते काढून आता कोणाच्या तरी भलत्याच्याच नावावर गेले असं होऊ शकत नाही. ते गेले तर तुमच्याच अकाउंटवर येऊ शकतात. सेकंड गोष्ट म्हणजे ट्रान्झॅक्शन. सो ह्या मधले जे बदल आहेत, मला हे पैसे विकून हवेत, काढून हवेत, किंवा तुम्हाला जायचं ठरलं तुमचं युरोपला किंवा अमेरिकेला, आता विजासाठी डॉक्युमेंट हवेत, मग ते तुमचं नॉर्मल म्युच्युअल फंडाचं स्टेटमेंट नाही चालत तिथे. तिथे आपल्याला त्या प्रत्येक फंड हाऊसमधनं ओरिजिनल स्टेटमेंट लागतं. जर आपण आर्थिक सल्लागार घेतला नसेल तर प्रत्येक फंड हाऊसकडे जाऊन ते स्टेटमेंट काढत राहावं लागतं. आमच्याकडे दर आठवड्याला काही जण येतात ना, युएसचा विजा, जपानचा, युरोपियन युनियन, आमच्याकडे सेट फॉर्मॅट आहेत. ट्रान्झॅक्शन मध्ये काम करणाऱ्या मुलांना ते नेहमीच झालंय. ती सगळी फाईल बनवून तुमच्या विजाच्या अपॉइंटमेंटच्या आधी तुमच्या हातात आणून ठेवू शकतात. सो अशा सगळ्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन सुविधा ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतात. अँड थर्ड इज मॉनिटरेशन ऑन युअर इन्व्हेस्टमेंट. नुसत्या बिया अशा शेतात भिरकवल्या, त्याच्यातनं रोपं उगवली आणि फळं लागली, ह्याला शेती म्हणू का आपण? की ह्याला जमीनदारी पण म्हणू का? तण काढायला पण कोणीतरी पाहिजे ना. कुठलं फर्टिलायझर टाकायचं, किती इरिगेशन द्यायचं, क्लायमॅटिक कंडिशन प्रमाणे काय चेंज करायचे, हेच जे तुमच्या आयुष्य जे त्या क्रॉपसाठी शेतकरी मॉनिटरेशन करतो, तेव्हा जाऊन शेत फुलतं फळतं. तशाच प्रकारे आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती देखील मॉनिटरेशन असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जर तुमचा गुंतवणूक सल्लागार म्हणून जो काही एक्सपेन्स रेशो आहे 2-2.5% त्यातलाच 0.5% आम्हाला फी म्हणून दरवर्षी मिळणार असतो, त्या 2.5% एक्सपेन्स रेशो पल्ल्याड काही चार्जेस घेतले जात नाहीत. आता तुमची नौका जेवढी मोठी होत जाईल, आमचा 0.5% त्या पटीत मोठा होईल. माणूस सुरुवातीला गुंतवणुका करताना 10-15 लाखाच्या, 5 लाखाच्या, जी ज्याची परिस्थिती आहे त्याप्रमाणे पहिला करून बघतो. जसं त्याला एक व्यवस्थित कम्फर्टेबल वाटतं, इतर गुंतवणुका करायला लागतात. हळूहळू त्याच्यावरती रिटर्न्स येत जातात. असा करत अनेकांचे पोर्टफोलिओ कोटींमध्ये जातात. जसे ते कोटींमध्ये जातात, आम्हाला देखील त्यावरनं चांगला प्रकारे मानधन मिळायला लागतं. पण त्यासाठी तुम्हाला वर्षानुवर्ष सेवा द्यावी लागते. बँकेसारखं नाही आहे, आत्ता दाखवलं छान गोंडस, काय छान, किती वा 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 काका कधी रिटायर झालात, असं गोड त्या क्षणाला बोलून आम्ही मोकळे नाही होऊ शकत. आम्हाला तुम्हाला सेवा देत राहायची आहे आणि इवन आफ्टर यू तुमच्या मुलांना देखील द्यायची आहे. ती जर आम्ही नाही दिली तर ते पैसे आहेत, आज मी फायनान्शियल ॲडवायझर असेन, उद्या तुमच्या मुलाचा दुसरा कोणीतरी असेल. म्हणून वी वॉन्ट टू रन आवर बिझनेसेस इन जनरेशन्स टुगेदर. मला काही फक्त तुमचे इन्व्हेस्टमेंट्सच माझ्याकडनं करून हव्यात असं नाही आहे. मला तुमच्या 50,000 1 लाखाची जरी इन्व्हेस्टमेंट करता आली तरी ती आम्हाला मिळालेली एक संधी असते आमचे कौशल्य दाखवण्याची. तुम्ही हळूहळू इन्व्हेस्टमेंट वाढवत जाता आणि सगळ्यात महत्वाचा फायदा आमचा हा होतो वर्ड ऑफ माउथ. जर तुम्हाला सेवा आवडल्या तर तुम्ही अजून तुमच्या 4 नातलगांना, मित्रांना रेकमेंड करता आणि अशा रेकमेंडेशन मधनं जो आमच्याकडे व्यवसाय येतो, आम्ही मानतो की तोच सगळ्यात मोठा फायदा आहे. प्रत्येक माणसाच्या मागे 10-15 जण येऊ शकणारे असतात आमच्याकडे. आणि त्याच्यावरती ज्या वेळेला तुम्ही रेकमेंड करता त्यावेळेला ते अधिक चांगल्या प्रकारे आमच्याकडे पाहतात, गुंतवणुका करायला लागतात. सो म्हणून आर्थिक सल्लागार जो लॉंग टर्म मध्ये सेवा देऊ शकेल अशा दृष्टिकोनातनं जर तुम्ही गुंतवणुका केल्यात तर त्या फ्रुटफुल राहतील. माझ्याकडनं वाटल्या आनंद आहे.
दुसरा तुम्हाला योग्य फायनान्शियल ॲडवायझर वाटत असेल त्याच्याकडनं पण करून घ्या, पण मी फायनान्शियल ॲडवायझर ठेवलाच नाही असं तुमच्या लास्ट पेचेक आहे रिटायरमेंटचा ह्यावरती कोणीच श्रीकृष्ण नाही असं मात्र ठेवू नका. दॅट्स इट फ्रॉम माय एंड. थँक्स अ लॉट.